नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सुमित्रा देवाकडे हात जोडत म्हणत असते, देवा हे काय केलंस तू? मी सारखं हात जोडून तुला विनवत होते, माझ्या सारंगला सांभाळ, त्याचं लग्न, त्याचा संसार व्यवस्थित होऊ दे. पण घरट बांधायच्या आधीच विस्कटलंस. का केलंस रे असं? काचेसारखं नाजूक मन आहे त्याचं, त्याला जीवघेणा तडा दिलास. आता त्याला कसं सावरायचं रे आम्ही? माझ्या सगळ्या मुलांमध्ये माझा सारंग निरागस आहे, साधा आहे, त्याच्यावरच एवढा मोठा आघात केलास. त्यावेळी ऋषिकेश आणि जानकी तेथे येतात, तर सुमित्रा त्यांना विचारते, तिकडे काही विपरीत तर झालं नाही ना? तर जानकी म्हणते, तसं शब्दाला शब्द लागला, प्रकरण वाढलं असतं, पण आम्ही त्यांना सुनावून आलोय. ऋषिकेश आईला सारंग कुठे आहे असं विचारतो. सुमित्रा म्हणते, तो त्याच्या खोलीत आहे, पण तो मनाने खूप खचलाय, त्याला कसं समजवावं तेच कळेनासं झालंय. तर ऋषिकेश म्हणतो, आई तू नको काळजी करू, आम्ही बोलतो त्याच्याशी. या धक्क्यातून त्याला बाहेर काढलंच पाहिजे. सारंग त्याच्या रूममध्ये त्याने ऐश्वर्याला दिलेलं गिफ्ट बघत बसलेला असतो. त्यावेळी तो ऐश्वर्याची आठवण काढत असतो. त्याच्या डोळ्यातून अश्रू अनावर होत असतात. त्याचवेळी रूमचा दरवाजा वाजतो, त्यामुळे सारंग दरवाजा उघडतो. त्यावेळी जानकी आणि ऋषिकेश आतमध्ये येतात. तर ऋषिकेश सारंग असं म्हणतो, तर सारंग म्हणतो, नाही दादा, तुम्ही जे केलं ते बरोबर केलं, काही चूक नाही केलं, मला काहीच तक्रार नाहीये. तिचं प्रेमच नव्हतं माझ्यावर, मग तिने का आणि कोणासाठी राहावं या घरात? आणि ऋषिकेशला म्हणतो, कसं आहे दादा, आपलं घरदार, आपले आईबाप सोडून मुली परक्या घरात येतात ते नवऱ्यासाठी, आणि त्या त्यांची अर्धांगिनी होतात, आणि मग खडी साखरेसारख्या घरात विरघळून जातात. पण जिने कधी मला आपला नवरा मानलंच नाही, तिने का आणि कशासाठी राहायचं या घरात? तर ऋषिकेश म्हणतो, सारंग मला कळतंय, हे सगळं खूप जड जातंय तुला. तर सारंग म्हणतो, यात त्याची तरी काय चूक? सौमित्र दादा आणि माझ्यात जमीन आसमानचा फरक आहे. सौमित्र दादा शिकलेला आहे, हायफाय आहे, आणि मी आपला साधा शेतकरी. आणि जानकीला म्हणतो, ऐश्वर्या पण सुंदर आहे, शिकलेली आहे, हायफाय आहे, मी कसा शोभून दिसेल तिला? आणि आम्ही जोड्याने उभं राहिलो ना, तर लोकसुद्धा म्हणणार नाहीत आम्ही नवरा बायको आहोत म्हणून. मग तिला सौमित्र दादाच आवडणार ना, मी कसा आवडेल? तर जानकी म्हणते, असं काही नाही भाऊजी, ऐश्वर्याने तुम्हाला तिच्या स्वार्थापोटी फसवलं. तुम्ही कुठल्या गोष्टीत कमी आहात म्हणून नाही, आणि तुम्ही का स्वतःला कमी समजताय? आणि तुम्ही काही कशात कमी नाही आहात भाऊजी. शेतीतलं जेवढं तुम्हाला कळतं ना, तेवढं आपल्या पंचकृषीत अख्ख्या गावात कोणालाही नाही कळत. सगळे तुमच्याकडे शेतीसाठी सल्ला घ्यायला येतात. मग कुठल्या गोष्टीत कमी आहात तुम्ही? फक्त घरातच नाही, तर गावात सुद्धा तुम्ही सगळ्यांचे आवडते आहात, कारण तुम्ही माणूस म्हणून चांगले आहात, सगळ्यांची मनं जपता. तुम्ही ओवीचे गुलाबजाम काका आहात, अगदी आमच्या घरातला हसरा चांदोबा. काय कमी आहे तुमच्यात? काहीच नाही. खरं तर वाईट ऐश्वर्याला वाटलं पाहिजे, तुमच्यासारखा हिरा तिच्या पदरात पडलाय. तीच कमनशिबी आहे, तुमची किंमत तिला नाही कळाली. नुकसान तिचं आहे, तुमचं नाहीये भाऊजी, एवढं लक्षात घ्या. ऋषिकेश म्हणतो, सारंग जानकी म्हणतीये ते अगदी बरोबर आहे, तू असं उदास नको राहूस, खंबीर राहा, आम्ही आहोत ना सगळे. तर जानकी म्हणते, मी तर म्हणते सगळं बरंच झालं, रामरायाच्या कृपेने सगळं आत्ताच समोर आलं. तर सारंग म्हणतो, बरं नाही झालं वहिनी, हे सगळं आधीच कळायला पाहिजे होतं. असं म्हणून सारंग तेथून उठून जातो. तर जानकी त्याच्या मागोमाग जायला लागते, तर ऋषिकेश तिला थांबवतो आणि म्हणतो, त्याला थोडा वेळ एकट्याला राहू दे. तर जानकी म्हणते, ऋषिकेश, सारंग भाऊजी ऐश्वर्याच्या प्रेमात पडलेत, हार्टब्रेक झालाय त्यांचा, आपल्याला त्यांना फार जपावं लागणार आहे. इकडे सयाजीरावाला नानांचा फोन येतो. तर नाना त्याला म्हणतात, शेवटी आलासच ना मूळ स्वभावावर, माझ्या दोन्ही मुलांच्या जीवाशी खेळलायस तू. अरे एवढंच काय, तुझ्या स्वतःच्या पोरीच्या आयुष्याची सुद्धा वाट लावलीस. काही कळतंय का तुला? कुठून अवदसा सुचली तुला ही? तर सयाजीराव म्हणत असतो, हे बघ नाना. तर नाना म्हणतात, गप्प बस, माझंच चुकलं, मी तुझ्यासारख्या माणसावर परत एकदा विश्वास ठेवला. इकडे सारंगच्या लग्नाचे विधी चालले होते, हळद, मेहंदी, संगीत, आणि तिकडे तू माझ्या एका पोराला डांबून ठेवलं होतंस होय र. सौमित्रला छळत होतात तुम्ही. एकीकडं सौमित्रला छळत होतात आणि सारंगला फसवत होतात होय र. तर सयाजीराव म्हणतो, हे बघ नाना. तर नाना म्हणतात, बघण्यासारखं काय राहिलंय रे आता सया? माझ्या पोराला किडनॅप करायची हिंमत दाखवलीयस तू. तुझी आणि माझी दुश्मनी मिटवायला हे लग्न ठरवलं होतं मी. पण तुला मैत्रीची किंमत नाही आणि चांगुलपणाची तर अजिबातच नाही. तुला खोटेपणा आणि घातच प्रिय आहे हो ना?
ठीक आहे, आजवर तू माझी मैत्री बघितलीस, आता माझी दुश्मनी सुद्धा बघायला तू तयार राहा. हे बघ सयाजी, यापुढे तुला जे काही करायचंय ना ते कर, पण यापुढे तुझ्यावर हा नाना कधीही विश्वास ठेवणार नाही. संपला संबंध, असं म्हणून फोन ठेवतो. ऐश्वर्या तिचा झालेला अपमान आठवून ते सगळे फोटो जाळत असते. त्यावेळी सयाजी ऐश्वर्याला शोधत शोधत तिच्याजवळ येतो आणि तिला म्हणतो, सगळा राग इथेच काढणार आहेस का? पोरी, जाळायचं तर आहेच तुला, पण हे फोटो नाही, रणदिवेंचं घर. सयाजीराव विखे पाटलाची मुलगी आहेस तू, मी तुला असं मैदान सोडून पळू देणार नाही. तर ऐश्वर्या म्हणते, माझ्या हातात आता काहीच उरलं नाहीये डॅडा, मी काहीच करू शकत नाही. ते दोघे माझा इन्सल्ट करत होते आणि मी गप्प बघत होते. तर सयाजीराव म्हणतो, मग त्यात काय झालं? वाघ झेप घ्यायच्या आधी 4 पावलं मागे जातो. वाघीण आहेस तू माझी, तू रणदिवेंची सून आहेस, तुला घरात घ्यावंच लागेल त्यांना. ही लढाई मी तुला हारू देणार नाही, तुला तुझा त्या घरातला हक्क घ्यावाच लागेल. त्या नानाने मला फोन करून सांगितलं होतं बघून घेईल म्हणून. आता मी दाखवून देतो माझी लेक काय करू शकते ते. शस्त्र बदल, पण लढाई सोडायची नाही. ज्या गोष्टीसाठी तू त्या घरात गेली होतीस ना, ती गोष्ट पूर्ण कर, पण ही लढाई तुलाच जिंकायची आहे. तर ऐश्वर्या हातातील फोटो फाडत म्हणते, नाही, त्या रणदिवे कुटुंबाचे असे तुकडे तुकडे केले ना, तर नाव ऐश्वर्या नाही सांगणार. आणि जानकी ऋषिकेशच्या फोटोला आग लावून त्याच्याकडे बघतच म्हणते, माझे खरे शत्रू तर हे आहेत. नाही, जानकी आणि ऋषिकेशच्या जीवाची आग केली ना मी, तर बघाच तुम्ही डॅडा. रात्र झालेली असते. त्यावेळी ऋषिकेश खिडकीतून पाहतो तर खाली सारंग रडत उभारलेला असतो. त्यावेळी जानकी सुद्धा खिडकीत येते आणि ती पाहते. सारंगला रडताना बघून ऋषिकेशच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलेलं असतं. तर जानकी ऋषिकेशला विचारते, हे काय, तुमच्या डोळ्यात पाणी? तर ऋषिकेश म्हणतो, जानकी, माझ्या सारंगला बघ ना ग, कसा कोमेजून गेलाय तो, एकटा पडलाय बिचारा. तर जानकी म्हणते, हो, सारंग भाऊजी खूपच दुखावले गेलेत. तर ऋषिकेश म्हणतो, त्याला यातून बाहेर कसं काढायचं हाच मोठा प्रश्न आहे. तर जानकी म्हणते, काढावं तर लागेलच ना, असं खचून कसं चालेल आपल्याला? आणि कुठल्या घरात प्रॉब्लेम नसतात? बाहेरून दिसायला दिसतं की सगळं अलबेल आहे, पण घरात काय प्रॉब्लेम असतात हे ज्याचं त्याला माहिती असतं. कोणाचं आपापसात पटत नाही, कोणाचे प्रॉपर्टीवरनं वाद असतात, कोणाचे पैशावरनं असतात, कोणाच्या घरात हेल्थ इश्यूज असतात. प्रत्येकजण आपापली लढाई लढत असतो. म्हणतात ना, जगी सर्व सुखी असा कोण आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स असतात, त्यावर सोल्युशन शोधावं लागतं. आणि आपण पण या प्रॉब्लेमवर लवकरच सोल्युशन शोधू. आपलं कुटुंब एकत्र आहे ना, नाना आहेत, आई आहेत, तुम्ही, मी, आपण सगळे आहोत ना. तर ऋषिकेश म्हणतो, पण तो जिच्या प्रेमात पडलाय ती ऐश्वर्या मात्र नाहीये. तर जानकी म्हणते, खरं तर याच प्रश्नाचं काय ते उत्तर सापडलेलं नाहीये, ते शोधावं लागणार आहे. तर ऋषिकेश जानकीला म्हणतो, शोधावं तर लागेलच ना आपल्याला. आणि हे बघ, आईला यावेळेस तुझ्या आधाराची खूप गरज आहे. तर जानकी म्हणते, हो, मी बोलते आईंशी, पण तुम्ही असं खचून जाऊ नका ना, तुम्ही स्ट्रॉंग राहिलात तर मला सुद्धा आधार वाटतो. मी आलेच, असं म्हणून जानकी तेथून जाते. जानकी नानांजवळ येऊन विचारते, आई कुठे आहेत? तर नाना म्हणतात, काही कल्पना नाहीये ग, माझं चित्तच थाऱ्यावर नाही, काही सुधरत नाहीये मला. तर जानकी म्हणते, मी समजू शकते नाना, परिस्थिती अगदीच अनपेक्षित आणि झालेला प्रकार इतका भयंकर घडलाय. तर नाना म्हणतात, खरं सांगू का जानकी, या सगळ्याचं मूळ आपला सौमित्रच आहे. आपला कसला ग, परक्याहून परका झालाय तो आता, मी तर आंघोळच केली आहे त्याच्या नावानं. इकडे सुमित्रा ऋषिकेशला विचारत असते, कसा आहे माझा सौमित्र? इथपर्यंत येऊन गेला पण आईला भेटला नाही. मला मान्य आहे तो यांना घाबरला असेल, पण मला तरी भेटायचं होतं ना. जेव्हापासून कळलंय ना त्याला छळलं, जोपर्यंत मी माझ्या डोळ्यांनी त्याला पाहत नाही ना, तोपर्यंत मला चैन पडणार नाही. तर ऋषिकेश म्हणतो, आई सौमित्र ठीक आहे, तू असं रडू नकोस ग. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. ऐश्वर्या रणदिवेंच्या घरी वापस आलेली असते. तर सुमित्रा तिला म्हणते, काय हवंय तुला, आता कशासाठी आलीस परत? तर ऐश्वर्या नाटकं करतच सगळ्यांची माफी मागते आणि म्हणते, सौमित्राने मला दगा दिला म्हणून मी खूप दुखावले गेले होते. तर नाना म्हणतात, तुला खरंच पश्चाताप झाला असताना तर तू तुझ्या गुन्ह्यांची कबुली आधीच देऊन माफी मागितली असतीस. या घरात तुला माफी नाही आणि थारा सुद्धा नाही. तर ऐश्वर्या म्हणते, ठीक आहे, जोपर्यंत तुम्ही मला माफ करत नाही तोपर्यंत मी इथेच बाहेर बसून राहणार. तुम्हाला काय वाटतं, नाना घेतील का ऐश्वर्याला घरामध्ये? कमेंट करून नक्की सांगा.
आणि तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.